येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार. हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले आहेत. 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या. बस त्या दृष्टिकोनातनं माझा सगळा दौरा आहे. आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू. मुळात हा विषय कसला आहे? विषय आहे शिक्षणाचा, विषय आहे नोकरीचा, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्या येते कुठे? तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल, आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे. याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील, नाही तर मराठा असतील, नाही तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही. मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुलामुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात. म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय. आणि भरकटणं नुसतं नाही आहे, हे विष कालवणं आहे. मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे भीषण आहे. बरं, हे मी कधीपासून सांगतोय की हे उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तर त्या यूपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे. याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे. मुळात पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना. कळलं का? कुठे बोलतील? या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डोकी फिरली आहेत. असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते. सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना, ते राहायचे बंद करा.
आपोआप बोलायची बंद होती. एवढे सुज्ञान आहेत. तुम्ही गाडलं लावा ना पहिलं त्याला. एवढे सुज्ञान आहेत आपले पुढारी. सुज्ञान आहेत म्हणजे पुढे बोलतील. नाही काय खासगी आता सोशल मीडिया झालाय, स्वतःच व्हिडिओ काढून टाकतायत. बघा प्रश्न असा आहे, सोशल मीडियावरती काय यायचं ते होईल, ते काय सगळे बघतात असं नाही, पण चॅनल तर लोक बघतात की नाही, बरोबर की नाही. तुमच्या मोबाईलवरती आहे, पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना हो. मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं, त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर. आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे, काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले काही नाही. मी म्हटलं ते दुसरं आणलं सर पाहिजे असतील, आतावर पाठ पण झाली असेल. नाही कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे, म्हणजे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38 हजार मतं आहेत, कळलं. आणि याला लढवणार. मला जातीतलं काही कळत नाही, मला ह्या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतोय. मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही, कळलं का. म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, या का होतात. मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला. आज साधी गोष्ट, आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3दा-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे, हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा, की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं, मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत, बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं, नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात, मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात, बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली. म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे. आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन, UPला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातं आहे. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातं आहे. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली, सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला.
मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर? प्रत्येकाला एक कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? बाय उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. ज्या चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं. कळलं का? त्याचा युती आणि आघाडीशी काही संबंध नसतो. आत्ता तर जन्माला आला पक्ष, 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं हो या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? काय असतात काही बघा, लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात, परत येतात. परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. आणि एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना. लाडकी वहिनी, लाडका जावई बिवई काही नाही, सगळेच. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना, की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना. तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये, तिथून हे सगळं सुरू झालं. मी माझ्या पक्षाची लोकं पाठवली होती, मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले. आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे. मला असं वाटतं आता सगळंच जमिनीवरती आलं आहे. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्चमध्ये वगैरे लागतील निवडणुका. तुम्ही इथून निघालात की माझी पक्षाची बैठक आहे इथे, आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक, मतदारसंघनिहाय बैठका लावलेल्या आहेत. ते पहिलं मला ऐकून तर घेऊ देत, बोलतो नंतर.